आळंदीची इंद्रायणी नदी फारच प्रदूषित झाली आहे। नदीचं पाणी इतकं खराब झालं आहे की ती धोकादायक बनली आहे। नदीत खूप सगळे मृत मासे आढळलेत, त्यामुळे गावकरी खूपच रागावलेत। गावकरी म्हणतायत असं पाणी घाण होत राहिलं तर आता माणसं मरायची वाट बघणार आहे का प्रशासन? त्यामुळे लगेचच उपाय करा अशी मागणी सगळ्यांकडून होते। आणि काही कंपन्या तर थेट रसायनाचं पाणी नदीत सोडतात, म्हणून नदीची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे। या रसायनामुळे नदीचं पाणी फेसाळतं आणि पाण्यातलं ऑक्सिजन कमी होतं, त्यामुळे माशांसारखे जलचर प्राणी तडफडून मरतात। नदीत दिसणारे अनेक मृत मासे ही परिस्थिती किती भयानक आहे हे दाखवतात। इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी आळंदीकरांनी आधीही मोठी आंदोलने केली होती, त्यामुळे नेते मंडळांनी उपाय करतो असं आश्वासन देखील दिलं होतं, पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच पुन्हा हीच समस्या उभी राहिली आहे। त्यामुळे आता गावकरी पुन्हा मोठ्या आंदोलनाची तयारी करतात। प्रशासनाने ताबडतोब आणि कडक कारवाई केली नाही तर मोठं जन आंदोलन होईल असा इशारा त्यांनी दिलाय। तसेच नदीत घाण पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही जोर धरते आहे।